राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून संप. अजित पवारांसोबतच्या बैठकीत आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं संप. उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण केल्या. डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावं, हसन मुश्रीफ यांचं आवाहन. महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये एकवाक्यता. आम्हाला काही करून भाजपची हुकुमशाही मोडून काढायचे, राऊतांचं वक्तव्य. तर 27 तारखेच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल, राऊतांची माहिती. 27 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं वंचितला निमंत्रण नाही. महाविकास आघाडीतील 3ही पक्षांचं जागा वाटप झाल्यानंतर 3ही पक्षांची जागा वाटपावर चर्चा करणार, आंबेडकरांची माहिती. मी घेतलेला निर्णय कायदेशीर. माझ्यासमोरील पुराव्यांच्या आधारावर मी निर्णय दिला. माझ्यावरील टीका करण्यापेक्षा माझ्या चुका दाखवा, राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य. महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाचा राजीनामा. संचालक मंडळानं राजीनाम्याचं पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवलं. केवळ महानंद डेअरी गुजरातला चालली नाही, तर त्यासोबत मुंबईही अदानींना विकण्याचा प्रयत्न सुरू. फडणवीस मुंबईचा सौदा करतायत. शिंदे अजितदादांमध्ये हा सौदा थांबवण्याची हिंमत नाहीये, संजय राऊत यांची सरकारवर टीका. महानंद प्रकल्प गुजरातला देत असल्याची आमच्यावर टीका होतीये, पण काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय. माहिती न घेता आरोप केला जातोय. विरोधकांच्या टीकेला दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं उत्तर. ज्यांच्या दिव्याखाली अंधार त्यांनी आम्हाला शिकवू नये. कोणत्या पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता, विखे पाटलांचा बाळासाहेब थोरात यांना टोला. महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हाच महानंद कुणाला तरी चालवायला द्यायचा विचार सुरू होता. आता महानंद एनडीडीबीला चालवायला दिलाय, विक्रीला काढलेलं नाही. रोहित पवार खोटं बोलतायत, हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर. राजन साळवींच्या कुटुंबियांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा. 2 एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश. कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा. 21 मार्चपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे आदेश. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. सीबीआयनं दाखल केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून गुन्हा दाखल. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थकांमधील राड्यानंतर एकतर्फी कारवाई होतीये. खासदार विनायक राऊत यांचा आरोप. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची भेट घेऊन निष्पक्षपणे कारवाई करण्याची राऊतांची मागणी. मुंबईतल्या महत्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार असल्याची माहिती. मुंबईमध्ये 10,000हून अधिक राजकीय फलक. सगळ्या राजकीय पक्षांना नोटीस बजावा, हायकोर्टाचे आदेश. तसंच सर्व राजकीय पक्षांना आमच्यासमोर उभं करा. बेकायदा फलक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश. समृद्धी महामार्गालगत लवकरच म्हाडाची परवडणारी घरं तयार केली जाणार. महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू. पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड मूळचा पंजाब प्रांतातील. कारागृहात शिक्षा भोगत असताना मास्टरमाइंडची वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी ओळख झाली आणि तिथूनच या प्रकरणाला सुरुवात झाल्याची माहिती. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. मेफेट्रॉनच्या तस्करांनी ठेवलेले कोडवर्ड्सही उघड. आरोपी वैभव मानेला लंबा बाल, तर मुंबईत राहणाऱ्या युवराज भुजबळला मुंबई का बंदर म्हणून ओळखलं जायचं. पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होतीये, म्हणून विद्येच्या माहेरघरात हुक्का पार्लर, पब संस्कृती बंद व्हावी, रवींद्र धंगेकर यांची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विदर्भाच्या मैदानात. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं 23 फेब्रुवारीला रामटेकमध्ये 1 दिवसाचं शिबिर. शिंदेंची युवा सेना आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात उतरणार. पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली 24 फेब्रुवारीला युवा सेनेचं शिबिर. ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेची बॅनरबाजी. ठाण्यात येऊन भाषण नका झाडू, युवा सेनेनं ठरवलं तर वरळीत येऊन पाडू, असा बॅनरवर मजकूर. बारामतीतल्या
झारगडवाडी इथे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांचे फलक. रोहित पवारांच्या फलकावर वादा तोच पण दादा नवा असा मजकूर, तर युगेंद्र पवार यांच्या फलकावर ना नरेंद्र ना देवेंद्र, आता फक्त युगेंद्र असा मजकूर. आम्ही भाजपसोबत फॉर्म्युल्यावर नाही तर महायुतीमध्ये मैत्रीवर चालतो. 48 पैकी 45 जागा जिंकायच्या आहेत. आमचे 18 खासदार असल्यामुळे कीर्तीकरांनी 18 जागा मिळाव्यात असं म्हटलं. केसरकरांची कीर्तीकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. भाजप मित्रपक्ष छोट्या पक्षाचा वापर करून फेकून देतो. भाजप छोट्या पक्षांना विसरत असेल तर जनताही भाजपला विसरेल. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची टीका. परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे लढत होणार. करुणा मुंडेंचं धनंजय मुंडेंना थेट आव्हान. लोकसभा विधानसभा निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेना उमेदवार देणार. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी आपणच दावेदार असल्याचा पुनरुच्चार. दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याची काँग्रेसची परंपरा असल्याचं प्रतिभा धानोरकर यांचं वक्तव्य. जे.पी. नड्डा यांच्या हस्ते मुंबईमध्ये 17 पुतळ्यांचं अनावरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचा समावेश. तर कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर यांची उपस्थिती. नड्डांच्या राजगृह भेटीची आणि वेळेची पूर्वकल्पना असती तर आपण निश्चित राजगृहावर त्यांना भेटलो असतो. प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण. जे.पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना साधेपणानं वागायला सांगितलं, म्हणजे मोदींप्रमाणे गरिबीचं ढोंग करा असं सांगितलंय. मोदींचे सगळे मित्र कोट्याधीश. संजय राऊतांची टीका. नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या आदिवासी मेळाव्याला सुरुवात. यावेळी श्रीकांत शिंदेंचा धनुष्यबाण देऊन सत्कार. उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे उपस्थित. चंद्रकांत पाटील यांची अमरावतीतल्या सांस्कृतिक महोत्सवाला हजेरी. मूकबधीर विद्यार्थ्यांचं नृत्य पाहून चंद्रकांत पाटील यांनी कोरिओग्राफरला चक्क आपल्या हातातील घड्याळ भेट दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इस्लामपूरमध्ये उद्या महायुतीमधील सर्व घटक पक्षांची शेतकरी कामगार परिषद. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं परिषदेचं आयोजन. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबियांची मागणी कधीही नव्हती. हिंदू हृदय सम्राट आणि स्वातंत्र्यवीर या 2 पदव्याच त्यांच्यासाठी खूप मोठ्या आहेत. नड्डांच्या भेटीनंतर रणजित सावरकर यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.